हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे दिवाळी पाडवा आणि तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर दिवाळी पाडवा म्हटले की नाही, दिवाळीचं ना आपण हे पाडवा येतोच आणि अत्यंत ना शुभ दिवस आहे। तर इथे बघा मी छान अशी ना दारात ना पाडव्याची रांगोळी काढून घेतलेली आहे। पाडवा म्हटले की नाही खूप मोठा सण असतो दिवाळीतला आणि ते छान अशी ना मी दिव्यांची रोषणाई पण करून घेतलेली आहे। आणि आता ना पहाटेच्या 5 वाजले आहेत आणि मी माझे पहाटे 5 वाजता सडा रांगोळी आणि दिव्यांची रोषणाई पण लावून झाली। आणि पाडवा म्हटले की नाही लवकर उठून पुरण वगैरे घालायचं असतं आणि मी ना कुकरला ना डाळ वगैरे शिजायला घातलेली आहे आणि लवकरच छान अशी मी दारामध्ये ना रांगोळी वगैरे काढून घेतली आणि पहाटे 5 वाजताच मी म्हणजे रांगोळी वगैरे झालं। आणि ते बघा आहोने ना गाडी ठेवलेली आहे धुण्यासाठी, कारण पाडवा म्हटले की सर्व आपल्याला ना गाडी वगैरे धुणं, त्याला हार वगैरे बनवणं आणि हे रात्रीच मी हार वगैरे बनवून ठेवला होता आणि सकाळी ना असे दरवाजाला सगळीकडे ना हार फुलांच्या माळा वगैरे लावून घेतल्या। आणि इथे ना आहो आणि बाबा दोघंही म्हणजे बाईक वगैरे धुतले आणि मी इथे ना छान असे ना उंबरठ्याचं हळदीचं लेपन केलं आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना मी दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली आणि झेंडूंची फुलं होती ती फुले पण वाहून घेतली आणि दारात ना छोटीशी कलर रांगोळी टाकून मी दिवाही लावून घेतला आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे। आणि कुठलाही सण म्हटले की नाही आपण उंबरठ्याचं हळदीचं लेपन केलं ना खूप म्हणजे खूप छान वाटत असतं। आणि इथे मी नंतर दोन्हीकडे ना दरवाजामध्ये मी दिवे वगैरे लावून घेतले आणि घरामध्ये ना दिवाळी सण असला ना दिव्यांची रोषणाई तर भरपूर प्रमाणात असते। आणि दिवाळी म्हटले की नाही आपल्याला स्वादिष्ट पदार्थ आणि गोड पदार्थ बनवला जातो। आणि इथे बघा बाबा आणि शौर्यचं चाललेलं आहे बाईकला टिक्का वगैरे लावणं, टिळा, आणि त्याने इथे कुंकूचा आणि आपल्या भस्मचा ना काला करून टिळा लावतायत बाबा। आणि ते मी गाडींना वगैरे हार घातला आणि शौर्यची पण सायकल आहे आणि नंतर ना मी गाडीला पण आरती वगैरे ओवळून वगैरे घेतलं आणि छान वाटली बरं का सकाळ सकाळची गाड्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर। आणि मी गवळणा पण घातलेला आहे, तुम्हाला मी दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि ते बघा शौर्यला पण मी रेडी केलेलं आहे आणि सकाळ आत्ताना 7 वाजले आहेत आणि सकाळ 7 वाजेपर्यंत माझी सडा रांगोळी आणि गाडीची पूजा झालेली आहे आणि पुरण तरी शिजलेलं आहे ऑलरेडी। मी तुम्हाला नंतर ना पोळ्या बनवताना तुमच्याशी शेअर करणार आहे। तरी ते ना छान अशा मी गवळणी घालून घेतल्या आणि आपल्या पारंपरिक ह्या गवळणी आहेत बरं का। आणि गवळणीमधून ना आपल्याला पूर्वजांची परंपरा मानली जाते आणि संस्कृती पण आहे बरं का। आणि म्हणून इथे ना सकाळी सकाळी अशी छान ना गवळणी घालून घेतल्या आणि पुढच्या पिढीला पण हे माहिती पाहिजे म्हणून असे 5 दिवस गवळण्या घातल्या जातात। पण इथं शेण भेटत नाही, फक्त मी ना दिवाळीच्या पाडव्या दिवशी आणि अगोदर ना वसुबारसेच्या दिवशी ना इथे ना गवळण्या वगैरे मी घालून घेतल्या होत्या आणि छान इथे ना आपली देवपूजा पण झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी दिवा वगैरे लावून घेतला छान असं ना सकाळ सकाळी ना सुगंध आणि गवळण वगैरे झाला आणि इथे छान अशी देवपूजा पण झालेली आहे। आणि इथे ना आज पाडवा म्हटले की नाही आपल्या आहोंना आंघोळ वगैरे घालणं आहेच आणि या दिवशी ना स्त्रिया आपल्या पतीचं औक्षण वगैरे करतात। म्हणून मी इथे पण बघा पाडव्याच्या दिवशी ना आहोंना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना वगैरे करते आणि त्यांना छान असं ना उठणं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि उठण्यामध्ये ना थोडंसं दूध टाकून मी त्यांना इथं गुलाबजल वगैरे टाकून उठणं लावून घेत होते। आहो नको म्हणत होते, तरी पण म्हटलं आता राहू दे, आज एक दिवस पाडवा आहे, माझा हक्क आहे तो मी मिळवणारच। आणि इथे छान असं त्यांना ना बेसन पीठाने आंघोळ वगैरे छान असं बेसन पीठ वगैरे लावून ना आंघोळ घालायचं माझी इथे तयारी चालू आहे। इथे बघा वर्षातून एकदा हा सण येतो दिवाळी पाडवा आणि आपण आहोंना आंघोळ घालायची, छान असं उठणं लावायचं, बेसन पीठ वगैरे लावून ना छान असं चोळून ना स्नान घालायचं आणि मोती साबण वगैरे लावून ना वाह क्या बात आहे। तर ना आपला हा दिवाळी सण ना संपूच नाही असं वाटत असतं। आणि इथे माझी चाललेली आहे आहोंना आंघोळ वगैरे घालायची तयारी। आणि या दिवशी ना पती पत्नी एकमेकातील प्रेम आणि आदर व्यक्त करतात आणि पती आणि पत्नीच्या ना दीर्घायुष्यासाठी ना आपण स्त्रिया त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ना आपण प्रार्थना करत असतो। आणि इथे छान अशी ना आहोंची आंघोळ वगैरे झाली आणि इथे माझी तयारी चाललेली आहे त्यांना औक्षण वगैरे करणं आणि इथे ना पाट वगैरे मांडून ठेवलेलं आहे आणि इथे मी डेकोरेशन करायला घेतलेलं आहे। तर साध्याच आपल्याच घरातील म्हणजे काल फुले वगैरे आणली होती ना ती फुले पण मी इथे पाटाभोवती रांगोळी काढण्यापेक्षा म्हटलं तर चला फुले आहेत तर ना ती सर्व फुले वगैरे इथे मी पाटाभोवती रांगोळी वगैरे काढण्याऐवजी ती पटपट होईल आणि लवकरात लवकर होईल
म्हणून माझी इथे तयारी चाललेली आहे। आणि त्यांना औक्षण करून ना ते आपल्याला ना आहोणा भेटवस्तू पण देतात आणि आपण सुद्धा त्यांना भेटवस्तू देऊ शकतो या दिवशी, पाडव्याच्या दिवशी। आणि ते ना त्यांच्यासाठी ना स्वीट्स पण ठेवलेले आहेत। आणि इथे बघा छान असं ना मी तेवढं छोटंसं साधं असं मी डेकोरेशन वगैरे करून घेतलं, कारण आहोणा औक्षण करायचं आहे। आज पाडवा आहे म्हटले की थोडीशी आपली तयारी पण पाहिजेच। आणि या दिवशी ना पत्नी ना पतीला ओवाळत असते, म्हणून मी पण बघा इथे पाडव्या दिवशी ना आहोणा छान असं औक्षणचं तयारी वगैरे केली। आणि अगोदर इथे बघा मी कुंकाचा काला केला आणि टिळा लावून घेतलेला आहे आहोणा, आणि वरून थोडेसे तांदूळ वगैरे लावून घेतलं आणि खूप छान वाटलं बरं का। आणि पाडवा म्हटले की नाही, आणि पाडवा सण हा कसा असतो माहिती आहे का, पती आणि पत्नीमधलं ना प्रेम असतं आणि आदर व्यक्त करणारा हा पाडवा सण असतो। आणि इथे मी छान असं ना आहोणा औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी ना मी इथे छान असं औक्षण करून घेतलेलं आहे। आणि मी पण त्यांना गिफ्ट दिलं, म्हणजे बड्डेलाच दिलं मी त्यांना गिफ्ट। आणि आज काय माझ्याकडून पाडव्याला गिफ्ट नाही आहोणा, आणि आहोणनी साडी पण दिली मला गिफ्ट, पण मी साडी काही तुमच्याशी आज शेअर केली नाही, कारण मी अगोदरची जी साडी होती तेच वेअर केलेलं आहे, कारण मला आज सुट्टी नाही। म्हटलं आता सकाळी लवकर औक्षण करून घेऊया। आणि छान इथे ना आहोंचं ना पाडवा मी सेलिब्रेशन वगैरे केलं, आणि आहोंना ना इथे स्वीट पण ठेवलेलं आहे, त्यांना थोडं घास वगैरे भरवते। आणि आहो पण मला ना म्हणजे साडी दिलीत ना, मी तुमच्याशी नेक्स्ट टाइम मी शेअर करणार आहे। तर इथे बघा मी आहोंना ना थोडं स्वीट वगैरे खाऊ घातलं, आणि छान इथे ना आमचं पाडवा सेलिब्रेशन वगैरे झाला। आणि खूप छान वाटतं बरं का असं दिवाळी सणामध्ये। आणि या सणाला ना आपण गोवर्धन पूजा किंवा बलिप्रतिपदा असं पण म्हटलं जातो पाडव्याला। आणि घरात ना प्रत्येकांच्या घरात दिव्यांची रोषणाई असते आणि खूप छान असे स्वीट पदार्थ बनवलेले असतात। आणि पाडवा हा सण ना प्रेम, समृद्धी आणि नव्या नाताचा ना दृढतेचं प्रतीक म्हणून मानलं जातं। म्हणून या दिवशी ना प्रत्येक स्त्रीने ना आपल्या पतीसाठी औक्षण करायचं असतं। आणि आता मी इथं आलेले आहे बाहेर, आहोंना औक्षण वगैरे केलं आणि इथे मी बाहेर आलेले आहे ओव्याचं पान तोडण्यासाठी। कारण तुम्हाला तर आयडियाच आलीच असेल की मी पान हे कशासाठी आणलेलं आहे, तर आता भजे बनवायचे आहेत ना, त्याच्यासाठी मी ओव्याचं पान तोडून आणलेलं आहे। ओव्याचं पान आहे ना खूप छान याचं फ्लेवर आहे। मग मी काय करते की आपल्या म्हणजे 2-3 झाडं आहेत ओव्याचे, मी ती तोडून वगैरे आणून ठेवलं बाजूला, स्वच्छ धुतलं, आणि ते बघा मी पोळ्या बनवणं चालू आहे। तर पाडवा म्हटले की नाही आपल्या महाराष्ट्रीयन स्पेशल अशी पुरणपोळी मी इथे बनवायला घेतलेली आहे। चला त्यांना नैवेद्यासाठी पोळ्या पण बनवून झाल्या, आणि आहोंना नैवेद्य पण मी बांधून ना आमच्या घरच्या कुलदेवतेला पण त्यांना पाठवलेलं आहे। आणि आमचं कुलदैवत आहे कुसूरकट्ट्यावा, आणि त्यांना म्हणजे त्या देवीला मी नैवेद्य वगैरे भरून दिलं, आहोंना अगोदर पाठवलं, मग नंतरच मी शूट घेतलेलं आहे। आणि इथे माझी पोळी चालू आहे, पुरणपोळी बनवणं। आणि इथे ना म्हणजे छान अशा पुरणपोळी चालू आहेत, आणि पुरणपोळी बनवायला ना मला खूप म्हणजे खूप आवडतं बरं का। आणि ते नाही म्हटलं तरी मी 1 किलोचं पुरण घातलेलं होतं, आणि नैवेद्य वगैरे म्हणजे गावामध्ये पण आम्ही नैवेद्य देतो, आणि आमच्या कुलदेवतेला पण नैवेद्य बांधून द्यायचा असतो, आणि शेताला सुद्धा आज नैवेद्य असतो पांडवचा म्हणून। आणि ते माझ्या पुरणपोळी बनवणं चालू आहे, आणि आईचं ना देवपूजा करणं चालू आहे। मला आणखीन ना आपली कालची पूजा उतरवायची पण आहे, लक्ष्मीपूजन, ते पण मी तुमच्याशी शेअर करते। आणि इथे छान माझ्या इथे पुरणपोळी बनवणं चालू आहे। चला तुमच्याशी गप्पा मारताना माझ्या पुरणपोळी बनवून झालेल्या आहेत, आणि तुम्ही पाहू शकताय छान असे ना माझ्या पुरणपोळी बनल्या। आणि मी इथे ना कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे। तर आज ना पाडव्याचं स्पेशल अशी कटाची आमटी आणि पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते। की त्यांना तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली, आणि जिरं मोहरी छान अशी फुलली ना त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून मी घेतलेलं आहे। आणि तेलामध्ये छान असं ना मी खमंग असं ना त्याचा आणि छान असं ना फोडणी छान अशी थोडीशी कडक द्यायची, मग आपली कटाची आमटी ना खूप भारी लागते बरं का। आणि मी जास्तच प्रमाणात बनवते, कारण आमच्या घरी 2-3 दिवस कटाची आमटी खातात। आणि 1 टोमॅटो घातला, आणि चवीपुरतं मीठ पण घातलेलं आहे, आणि कट काढून ठेवलेला आहे ना पुरणाचा, तो मी आणखीन थोडासा गरम करून घेतला, कारण पुरणपोळी बनवेपर्यंत खूपच वेळ झालता ना त्याच्यामुळे। आणि मी थोडासा मसाला टाकला, बॅडगी तिखट टाकलं,
आणि आपला घरगुती काळा मसाला आणि कढीपत्ता आणि नंतर ना कट काढून घेतलेला इथे मी ॲड केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय भरपूर प्रमाणात मी इथे ना कटाची आमटी बनवली. आणि थोडीशी कसुरी मेथी होती, मी थोडीशी हातावरती क्रश करून ना मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय छान इथे ना आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. आणि आता चला छान इथे आपल्याला स्वयंपाक पण झाला बनवून. आणखीन मला भजे वगैरे बनवायचे आहेत. आणि तोपर्यंत बघा इथे पाडव्या दिवशी ना आमच्या घरी स्वामीजी येतात. आणि त्यांनी आल्यानंतर आम्हाला त्यांना म्हणजे तांदूळ गहू जे काही आहे ना त्यांना वाढायचं असतं. आणि म्हणजे प्रत्येक पाडव्याला येतात. आणि श्रावणामध्ये पण हे स्वामी बेलपत्र वगैरे आणून ना घरी देतात. आणि छान इथे बघा आई त्यांचे म्हणजे आपले पादपूजन पण करायला घेतलेले आहेत. आणि ते ना त्यांचे भस्मला पूजा वगैरे करून घेतले. आणि आम्हाला सुद्धा सर्वांना भस्म वगैरे लावला. आणि खूप छान वाटते बरं का असं स्वामी वगैरे आल्यानंतर घरामध्ये. आणि सकाळ सकाळी वातावरण आत्ता ना सकाळच्या 8-8:30 वाजले असतील. आणि एवढं सकाळीच म्हणजे स्वामी पण आलते आणि लवकरच स्वयंपाक झाला. कारण पहाटे 3 वाजता उठल्यामुळे ना लवकर स्वयंपाक झालेला आहे. आणि इथे ना मी भजे बनवायला घेतलेले आहे. आणि सोलापुरी अशी फेमस असलेली ना मिरची भजी बनवणार आहे मी. तर त्यासाठी इथे मी ओव्याचं पान आणलं होतं ना मी ते कट करून घेतलेलं आहे. आणि कढई गरम करायला ठेवली. आणि चला छान आता अशी ना इथं हिरा बेसन घेतलेलं आहे. दरवेळेस ना मी आपल्या घरचंच पीठ वापरते, पण ह्या वेळेचं पीठ संपलं होतं म्हणून. आणि घरच्या पिठापासून पण ना खूप छान होतात बरं का मिरची भजी. आणि तुम्ही म्हणसाल आम्ही घरचं वापरतो, पण घरचं पण पिठाचं खूप छान होतात. आणि सोलापुराची स्पेशल मी मिरची भजी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलं आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि भरपूर सारं ना ओवा घेतलेला आहे. आणि थोडासा हातावरती क्रश करून टाकला. त्याच्यामुळे ना खूप छान अशी याच्यामध्ये ना या भज्यामध्ये फ्लेवर उतरतो. आणि थोडं थोडं करत ना पाणी आपण ॲड करायचं, कारण त्याचं बेटर ना म्हणजे मीडियममध्ये पाहिजे. आणि जास्तीचं पातळ पण नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं. आणि इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत मी इथे मिरची स्वच्छ धुवून घेतलेली. आणि त्याला ना मी एका मिरचीमध्ये 2 भाग केलेले आहेत. आणि आता चला छान अशा ना आपण मिरची भजी बनवून घेऊया. आणि तेल गरम होते तोपर्यंत इथे आपल्या माझ्या मिरच्या कट करून झाल्या. आणि 5-10 मिनटं ना आपलं भज्याचं पीठ पण ना छानसं भिजलेलं आहे. आणि अगोदर म्हटलं आता चला थोडेसे 4-5 पापड म्हणजे थोडे पापड तळून घेऊया. मला पप्पांचा कॉल आला होता की येणार नाही का सणाला वगैरे, म्हणून माझ्या इथं हातामध्ये ना मोबाईल दिसत असेल तुम्हाला. आणि पप्पांना मी थोडंसं बोलून मग ठेवला. आणि नंतर लगेच मी इथे ना पापड वगैरे सर्व तळून घेतले. आणि इथे ना मी सर्व पापड वगैरे तळून घेतले. कुरड्या पण होत्या आणि घरचे सर्व बनवलेले आहेत बरं का पापड. यंदा उन्हाळ्याला बनवले होते ना ते सर्व तळून घेतलं. आणि इथे ना मी याच्यामध्ये पिठामध्ये ना आपण भजे जेव्हा बनवतो ना तेव्हा सोडा टाकायचा, आधी सोडा टाकून ठेवायचा नाही. मग आधी सोडा टाकल्यामुळे ना आपले भजे वातड आणि कसे तरच होतात आणि खायला पण टेस्टी लागत नाहीत. आणि मी जस्ट आता ना चिमूटभर सोडा टाकलेला आहे. आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये म्हणजे मिरचीची तर असणारच, पण एकदम टम्म आणि एकदम स्पॉन्जी अशी मिरची भजी होतात बरं का. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मिरची भजी आपली सोलापुरी फेमस आहे. आणि एकदम अशी टम्म टुम्म आणि दिसायला तरी खूप भारी दिसते. आणि चला तुम्ही पाहताय तर पाहत राहा, हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आय होप की तुम्हाला भज्याची रेसिपी समजली असेल. आणि ते बघा लवकर उलटायचं नाही. मी कसं एकदम असं येलो कलरचे भजे काढणार आहेत. एकदम काळपट भजे मला बनवायला पण आवडत नाही, खायला पण आवडत नाहीत. आणि आपले मिरची भजी कसे पाहिजे एकदम असे खायला टेस्टी आणि दिसायला पण अगदी सुंदर. आणि ते तुम्ही पाहू शकताय किती छान आपले ना मिरची भजी फुगवू लागलेल्या आहेत. आणि नाही म्हटलं तरी पण 9-7-8 मिरची भजी आहेत ते आपल्या या कढईमध्ये बसलेल्या आहेत. आणि हीच यूज करते बरं का, म्हणजे हीच कढई मी वापरते भजे बनवताना. आणि आता छानपैकी बघा इथे तुम्ही पाहताय
छान इथे ना आपले भजे तळून झालेले आहेत. आणखीन बाकीचे आहेत ना ते पण मी पटापट तळून घेते. आणि ते ना मी स्वयंपाक पण झाला माझा. आणि नंतर इथे मी छान असे ना काल लक्ष्मीपूजन झालं, लक्ष्मीपूजन उतरवायचं होतं. मग पहिल्यांदा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला लक्ष्मीपूजनाला. मग त्याची आरती वगैरे केली, धूप दीप झालं आणि सर्व पैसे नाणे जे काही ठेवलं होतं ना लक्ष्मीपूजनामध्ये ते सर्व काढून वगैरे ठेवलं. आता म्हटलं आता चला, आता ना 11 वाजले सकाळपासून सगळी कामं आटपवली आणि देवीला नैवेद्य पण दाखवलं. आपल्या लक्ष्मीपूजन झालं ना कालला. मग आज कसं पुरणाचं नैवेद्य दाखवल्यानंतरच ना आपल्याला लक्ष्मीपूजन उतरवायचं असतं. आणि कलश वगैरे मी उचलून देवरावरती ठेवला. आणि आता चला चौरंग वगैरे सर्व मी उचलून जागेच्या जागी ठेवला. जास्तीचा मी तिथे काही शूट केलं नाही आहे, कारण आज मला सुट्टी नव्हती. पटापट घरातली कामं करून मला जायचं होतं जॉबवरती. आणि ते मी झाडू पण मारायला घेतला. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की नाही भरपूर भांडी असतात. आणि इथे मी भांडी पण घासून घेतले. आणि आता चला ही सर्व भांडी ना थोडे सुकल्यानंतर मी मांडून पण घेते. आणि भरपूर भांडी आहेत ते मी सर्व मांडून घेते आणि नंतर ना बाकीची कामं पण आटपून घेते. आणि या दिवशी ना म्हणजे सगळीकडे ना दिव्यांची रोषणाई, फटाक्याचा आवाज, दिवाळी म्हटले की नाही खूप गोंगाट असा आवाज असतो. आणि 4-8 दिवस तरी ना खूप छान वाटत असतं. आणि ते मी पटापट भांडी वगैरे मांडून घेतले. आणि सायंकाळ मग झाला आणि चहा पण बनवलेला आहे, कारण आता सायंकाळी आपल्याला स्वयंपाकाला सुट्टी आहे ना, कारण सकाळी पुरणाचा स्वयंपाक बनवलेला होता. आणि अनेक ठिकाणी ना या पाडव्याला ना पती पत्नी दिन असं पण म्हटलं जातं पाडव्याच्या दिवशी. तर सगळीकडे ना आता दिवे पण मला लावायचे आहेत आणि सगळी तयारी करायची. आणि आता सायंकाळचे 6 वाजले आहेत, मला उशीर झाला. आणि ते छान असं मी चहा वगैरे बनवला सर्वांसाठी. आणि ते ना शौर्यला मी आवरायला घेतलेलं आहे, रेडी वगैरे केलं. आणि शौर्यला ना दिवाळीला आणलेले हे न्यू ड्रेस आहेत, त्याला खूप छान दिसत होते. आणि ते ना मी नंतर दिवे लावून घेते, पणत्या वगैरे. आणि चला आता सगळीकडे म्हणजे दिवे लावायचे आहेत, पणत्या वगैरे ठेवून द्यायचे आहेत. आणि रात्रीच्या वेळेला सगळीकडे आपले मैत्रिणी वगैरे आणि कुटुंबासोबत आपण छान असं फुल एन्जॉय करत असतं दिवाळीच्या पाडव्या दिवशी म्हणा किंवा दिवाळीत. आणि खूप भारी वाटत असतं बरं का. आणि ते मी सर्व पणत्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत. आणि हा शूट ना शौर्यने केलेला आहे. मला खूप छान वाटतं बरं का. शौर्य कसं छोटं आहे तरी पण शूट खूप छान केला आहे. आणि नंतर इथे मी बघा आपल्या तुळशीत पण मी दिवे वगैरे लावून घेतले. आणि बाहेरनं छान असं वातावरण आणि घरावरती अशी लाईटिंग मला ना खूप भारी दिसतं. आणि आता चला शौर्यला काय काय लावायचं आहे ना मी त्याला इथे देते. अनारकली, चक्री, भुईचक्री, सुतळी बॉम्ब, फुलभाज्या, आपटी बॉम्ब, जे काही भुईचक्र झाड त्यातला इथं सगळं काढून ठेवलं मी. आणि आहोणी. आणि आता चला आम्ही सर्वजण फॅमिलीसोबत खूप अशी धमाल मस्ती करणार आहोत. तर चला फटाके फोडताना पण फक्त मी काळजी घेणार आहे की थोडंसं लांबून, कारण लहान आहे ना शौर्य, त्यासाठी मला थोडंसं लांबूनच सर्व फटाके वगैरे लावायला लागतील. आणि ते मी फुलभाज्या वगैरे लावायला घेतल्या. आणि काही फोटो काही व्हिडिओ पण मी काढले. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत आमचं फुलभाज्या वगैरे लावलो. आणि नंतर इथं झाड, भुईचक्र. आणि शौर्यला खूप आवडत आहे बरं का भुईचक्र आणि झाड. आणि फटाके म्हटले की नाही सर्वांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत ना हा दिवाळीचा सण आवडीचा असतो. आणि खूप छान. आणि आम्ही खूप एन्जॉय केलो बरं का आज दिवाळीचं पाडव्याचं. आणि सकाळी आव्हान औक्षण केलं, ते खूप आनंद झाला. आणि नंतर सायंकाळी फटाके वगैरे. आणि आता चला आम्ही खूप छान अशी धमाल मस्ती वगैरे करतो. आणि सर्वांसोबत काही फोटो काही व्हिडिओ बाकीचे जे आहेत ते सर्व आम्ही इथे काढून घेतो. आणि शौर्य इंस्टावरती न्यू रील्स आलेली आहे ना, त्याच्यावरती तो इथे ना भुईचक्र लावल्यानंतर तो असं डान्स करतोय. आणि घरोघरी ना आपण दिवे छान असं लावलेलं असतं. त्यांना 8-10 दिवस ना दिव्यांची रोषणाई तर खरंच खूप भारी वाटतं. आणि सुगंध आणि सगळीकडे असं पसरलेलं उठणं आणि बेसनचं पीठ उठण्याचं तर ना कितका भारी सुगंध येतो ना. आणि या दिवाळी सणामध्ये ना खूप छान वाटत असतं. आणि 8-10 दिवस असं दिव्यांची रोषणाई आणि सर्वकडनं असं सुगंध पसरलेला असतो आणि खूप छान. आणि ते बघा शौर्यना आणखीन आपटी बॉम्ब वगैरे फोडायचं चालू आहे. आणि ते आहो ना फटाके वगैरे आणखीन लावता येते नी. आणि आता आणि सुतळी बॉम्ब वगैरे जे काही आहे ना ते आता आहो ना फटाके वगैरे लावेपर्यंत म्हटलं आता चला मी थोडंसं शूट वगैरे करते. आणि मी पण फुलभाज्या वगैरे लावलो. मी आहो शौर्य आम्ही जे काही म्हणजे लावायचं होतं ते सर्व लावलो. आणि काही रील्स वगैरे बनवलं. आणि खूप छान वाटलं बरं का. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान झाला. आणि तुम्हाला आजचा माझा ना दिवाळी पाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला
नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचं इथेच एंड करते. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.